या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. भाजपनं शनिवारी काँग्रेससह अन्य 2 राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. यामधून काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 15 मधील माजी नगरसेवक सीए विनोद भोसले यांनी भाजपात प्रवेश केला, तर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी देखील शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. याचबरोबर ओंकार राजगे यांनी देखील भाजपचा पर्याय निवडलाय. त्यामुळे निश्चितच राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलताना दिसून येतील. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं सोलापुरात काँग्रेससह 3 पक्षांना आणखी एक धक्का दिलाय. काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले सीए विनोद भोसले यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक राजगे यांचे सुपुत्र ओंकार राजगे तसंच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राहिलेले रविकांत कांबळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रभाग क्रमांक 15 सह सोलापुरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा जनसंपर्क असलेले 2 पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले विनोद भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी काही दिवसांपूर्वी श्रीदेवी फुलारे तर शनिवारी विनोद भोसले यांनी भाजपात जाणं पसंत केलं. त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं काहीसा अवघड असलेल्या प्रभाग क्रमांक 15 मधील 3 विद्यमान काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे भाजपाचा प्रभाग क्रमांक 15च्या विजयाचा मार्ग सुकर झालाय.